नमस्कार, सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. पावसाच्या पाण्यामुळे झाडं अगदी छान हिरवीगार झालेली आहेत आणि मस्तच अशी फुलं पण आलेली होती. त्यामुळे जास्तच मला छान वाटत होतं. हे गिट्टीची फुलं आहेत, मलाही पहिल्यांदाच माहिती पडलेलं आहे. मला एका ताईंनी कमेंट केली होती. त्यांनी विचारलं होतं देवाला वाहायला चालतील का? माझ्या मते तर वाहायला काही हरकत नाही, कारण की कुठलंही फूल हे चांगलंच असतं. मग त्यामुळे ना मी यापुढे वाहणार आहे, नाहीतर मी पण वाहत नव्हती यापूर्वी देवाला. आणि नंतर मला एका ताईंनी कमेंट केली होती की केळीचं झाड घरात ठेवू नये, पण ते माझ्याकडे जे आहे ते बर्ड पॅराडाईजचं झाड आहे, केळीचं नाही आहे. केळीच्या झाडाच्या पानांसारखंच ते दिसतं. ते शोपीसचं म्हणजे झाड आहे. नंतर सकाळी ना आमच्याकडे लाईट गेलेली होती, त्यामुळे ना जरा अंधारच होता आणि बाहेर पाऊस पडत होता. अगदी आकाश म्हणजे सकाळ असून पण खूप काळोख झालेला होता आकाशात. आणि मग मला ना किराणा आणलेला होता, तर तोही भरून घ्यायचा होता. पावसामुळे सगळीकडे एवढी शांतता झालेली होती, कारण की मुसळधारच पाऊस होता, भरपूर असा पडत होता. आणि नदीमधून जे पाणी जातं ना, त्यावरून कळत असतं की पाऊस किती पडतो आहे बाहेर. कारण की नदीला खूप पाणी आलं तर लगेच कळतं की भरपूर असा पाऊस पडतो आहे. नंतर ना मी मुगाची डाळ आणलेली होती, इडली राईस आणलेला होता यावेळेस, तोही मी भरून घेतला. मुगाची डाळ जवळपास मी 3 किलो आणलेली होती, तर ती भरून दिली. शॉर्ट व्हिडिओ टाकला होता, त्यावेळेस मला बरण्यांची लिंक मागितलेली होती. जी मोठी मुगाची डाळ भरलेली बरणी आहे ती ट्रिओ कंपनीची आहे, तर तिची लिंक नव्हती. कदाचित ऑनलाईन मिळेल, पण मला वाटलं की नको, कारण की लोकल शॉपमध्ये जाऊन जितकं आपण बघतो काचेच्या वस्तू, तितक्या ऑनलाईन म्हणजे माहिती नसेल तर उगाचच फुटलेल्या वगैरे यायच्या. म्हणून लोकल शॉपमध्ये जा, छान छान बरण्या नक्कीच मिळतात. नेस्टश या कंपनीच्या चांगल्या असतात काचेच्या बरण्याही, कारण की मी यापूर्वी बघितलेल्या आहेत, मागवलेल्या आहेत, म्हणून मला माहिती आहे. हा मी ना खिचडी मसाला मळायला बघितला होता दुकानात, तर मी इथेही दुकानात गेली त्यावेळेस वाचलेला, मग ना मी घेऊन आली. मळरची कंपनीचं मला आठवत नव्हतं, पण मी करून बघितलेली, चांगली झाली होती खिचडी, अगदी मस्तच. कदाचित म्हणजे मसाले भात वगैरे असतो ना, त्याच्यासाठी पण हा उपयोगी आहे. तसा थोडा फ्लेवर येतो पदार्थाला. नंतर ना मी ड्राय मसाले आणले होते, तर तेही या छोट्या छोट्या बरण्यांमध्ये भरून घेतलेले. जोराचा पाऊस पडत असल्यामुळे कुठलंही काम करण्याची इच्छा होत नव्हती, पण जर किराणा 2-3 दिवस गोणीत पडला असता तर लवकर किडे पडण्याची शक्यता असते. आणि या दिवसात तर असतेच, कारण की गहू, मी बाजरी, ज्वारी सगळं आणलेलं होतं. आणि मोठी वेलची होती, जे तुम्हाला दिसली, ते पण ना मसाले भातात किंवा खिचडीमध्ये किंवा भाताचा प्रकार करताना टाकला तर छान चव येते. मग नंतर ना ट्रॉली साफ करायची होती, थोडे काही कण होते, पण काही केलं नाही. वरच्यावरती मी जेही अन्नकण दिसले ते उचलून घेतले, कारण की ओलावा होता, त्यामुळे काही कपडा मारावासा नाही वाटला. आता वाजले होते 8 आणि माझ्याकडचं दूध आलेलं होतं, तर मग मला बनवायचा होता चहा. चहाची तर खूप तलप लागलेली होती पाऊस पडत असल्यामुळे, पण दूधवाला काही लवकर येत नव्हता. वरण बनवण्यासाठी ना कुकरमध्ये थोडी डाळ मी आधीच काढून घेतलेली होती. मुगाचं डाळीचं वरण करायचं होतं आणि अगदी थोडीशी 2-3 चमचे मी तुरीची घेतलेली होती. आदल्या दिवशी मी मोड आलेले सगळं मिक्स कडधान्य असतं ते भिजायला टाकलं होतं आणि छान असं पोळ्यांच्या डब्यांमध्ये यावेळेस न ठेवता असंच मी टोपलीत रात्रभर पडू दिलेलं, तर छान असे मस्तच मोड आलेले. नंतर मग तीळ पण आणलेली होती किराण्यात. विचार केला की आता वेळ न घालवता, कंटाळा न करता लगेच करून घेऊ तिळीची चटणी. अर्धा किलो तीळ घेतली होती, तिला भाजून घेतलं आणि मग मी ना अजून चांगलं हेल्दी होण्यासाठी त्यात भरपूर असा कढीपत्ता टाकलेला होता. कढीपत्ता कुरकुरीत झाला तोपर्यंत, म्हणजे तीळच्याच गरमीमुळे तो अगदी छान लवकर कुरकुरीत झालेला होता. सेपरेट पण आपण भाजू शकतो आणि ती अशी उडायला लागते, नाचायला लागते कढईमध्ये. त्यावेळेस मी तिला काढून घेतलं. जास्त काळपट झाली ना तर थोडंसं मग चवमध्ये बदल होतो. नंतर लसूणही थोडासा मी असं भाजून घेतलेला, अगदी नॉर्मली बंद गॅसवरती भाजला होता आणि हे मिश्रण थंड होऊ दिलं. नंतर जे आपलं घरचंच लाल तिखट आहे ते मी यात आवडीप्रमाणे टाकलं आणि
मी एका व्हिडिओमध्ये बघितलेलं होतं की चटणी करताना 1 चमचा म्हणजे किती प्रमाण आहे, मी ह्या सगळ्या प्रमाणाला जवळपास 1 पळी तेल घेतलेलं टाकायचं दळताना, तर चटणी अशी छान रवाळ होतेच पण चव पण चांगली लागते. आणि मी त्या पद्धतीने करून बघितलेलं, छान चव झालेली होती. मैत्रिणीने पाऊस पडत होता म्हणून तिने छान दाल खिचडा केलेला होता, तो माझ्याकडे पाठवलेला होता. आणि तुम्ही बघू शकतात पावसाचं रूप होतं आणि संपूर्ण नाशिक या रूपामध्ये भिजलेलं होतं पाण्यामुळे. ही नंदिनी नदी आहे, ही तर फार छोटी आहे, तरी पण हिला भरपूर असा म्हणजे पूर आलेला. हिचं पात्र आता जरा मोठं केलेलं, भिंत वगैरे बांधलेली आजूबाजूने, की म्हणजे एरियामध्ये पाणी नको यायला. ही खोलवर आहे आणि हिच्या बाजूने सगळ्या बिल्डिंग्स आहेत. गोदावरी नदीचे ना अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती येत होते आणि एवढ्या पावसाच्या रुद्ररूपामध्ये पोलीस लोकांना तिथे ड्युटी होती. कारण की ना काही खोडकर लोक एवढ्या पावसात, आणि इतकं सांगितलेलं असतं की पाण्यात जाऊ नका, नदीच्या काठावरती जाऊ नका. व्हिडिओ बनवणारे, काही सेल्फी काढणारे किंवा काही म्हणजे विनाकारण पोहायला एवढ्या म्हणजे ज्यावेळेस पाणी येतं ना नदीला, खूप रुद्ररूप असतं पाण्याचं, तरीही लोक तिथे जातात. आणि किती त्रास होत असेल या सगळ्या लोकांना, पोलीस लोकांना. इतका भयंकर पाऊस पडत होता की घरातून भीती वाटत होती. आणि तिथे उभं राहणाऱ्या स्त्रिया असू द्या किंवा जेंट्स असू द्या, किती अनेक व्हिडिओंमध्ये तर ना पाण्यातून सर्प वाहून येत होते आणि ते काठावरती पायऱ्या आहेत ना, तिथून असे सरपटत वरच्या भागावरती चढण्याचाही प्रयत्न करत होते. अशा परिस्थितीत आपले जे पोलीस लोक असतात, तर ते किती छान त्यांचं कर्तव्य बजावत असतात. पण आपणही त्यांना मदत नक्कीच केली पाहिजे, असं हे सगळे व्हिडिओ बघून मला जाणवत होतं. पण लोक नाही करत मदत, उलट त्रास होईल असं काहीतरी वागत असतात. माझ्याकडे शेपूची भाजी होती, तर मी विचार केला निवडून घेऊ, कारण की बऱ्यापैकी काड्या ना अशा निबर पण होत्या तिच्या. मग मी काय केलं, यावेळेस गावाला जशी तोडून टाकतात ना, अगदी तसंच निवडताना म्हणजे कापायची नाही, दरवेळेस मी स्वच्छ धुवून घ्यायची आणि मग कापून घ्यायची चाकूने. पण यावेळेस मी हातानेच अशी तोडून घेतलेली. लसूण घेतला, मिरच्या घेतल्या आणि त्या खलबत्त्यामध्ये थोड्या अशा जाडसरच कुटून घेतलेले. थोडा कढीपत्ताही होता माझ्याकडे, की मला वाटलं डबा खाली होऊन जाईल आणि घासलाही जाईल. मग मी त्यालाही तसंच घेतलं सोबत आणि सगळं असं छान जाडसर कुटून घेतलं. आणि मग नंतर ना थोड्याशा तेलामध्ये ही सगळी फोडणी टाकून दिलेली. जिरं, लसूण आणि मिरची आणि कढीपत्त्याची छान झाली होती भाजी. जरा यावेळेस जरा वेगळी चव आलेली दरवेळेसपेक्षा. शेंगदाणे घेतले, भाजले वगैरे नव्हते, तर तेही मला भाजीत थोडंसं जाडसर असं कूट टाकायचं होतं. अशा पद्धतीने थोडंसं जाडसरच ठेवलं आणि ते टाकून घेतलेलं. भाजी खूप वाफू दिली नाही मी, जवळपास 90% वाफली असेल. आणि मग मी लगेच सेपरेट भांड्यामध्ये काढून घेतली. आता मला गॅस ओटा आवरून घ्यायचा होता, त्यासाठी गॅसच्या ज्याही प्लेट्स आहेत, नंतर जेही साहित्य होतं ते मी घासायला ठेवलं. आणि मग मी आली कपड्यांच्या घड्या करायला. जे सकाळी कपडे वाळलेले होते ते संपूर्ण कपड्यांच्या घड्या करून घेतल्या, जागच्या जागी ठेवून घेतले. आणि मग मला ना गॅलरीही स्वच्छ करून घ्यायची होती, कारण की पाऊस थांबला होता आणि त्यामुळे ना जवळपास गॅलरीमध्ये मातीच माती झालेली होती. तर मी संपूर्ण माती झाडून वगैरे घेतलेली, पानं जे पडलेले होते ते भरून घेतलेले आणि नंतर पाण्याने मी पुसून घेतलेलं. कारण की आज पावसामुळे मावशी येणार नव्हत्या आणि त्यांची वाट बघण्यात काही अर्थही नव्हता. म्हणजे खूप माती वगैरे झाली असेल ना, तर आपल्यालाच प्रॉपर स्वच्छ करावं लागतं. त्यांची वाट बघितली असती तर उद्यापर्यंत खूपच अजून जास्तच खराब झालं असतं. आणि तेच पाय घरामध्ये येतात, मग अजून परत टाईल्सही खराब झाली असती.
पाऊस बंद झाल्यानंतर ना सगळेजण आपापली गॅलरी स्वच्छ करत होते. आमच्या समोरनं मोठी गॅलरी आहे समोरच्या बिल्डिंगला. छान तिथं लहान मुली सायकल चालवतात त्या गॅलरीत आणि खूप असे झाडं लावण्यासाठी सेपरेट एरिया केलेला आहे. मस्त तिथे ते ज्यांची ती गॅलरी आहे ना ते छान असं वॉकिंग करतात तिथे छान. मला असं वाटतं काश माझी गॅलरी असती ती. आणि म्हणजे जवळपास 3 बेडरूम होईल, 3 बेडरूम किंवा 4 बेडरूम एवढी गॅलरी आहे. छान टेरेसच आहे मोठं ते. आणि बघून फार छान वाटतं. त्यांनी फार छान डेकोरेट पण केलेलं आहे तिला. आणि सोबतच मग मी काय करते, स्वतः ज्यावेळेस पुसते ना तर जे ग्रिल्स आहेत ना तर पोछाने अशा पद्धतीने पुसून घेत असते. छान स्वच्छ होऊन जातं. आणि म्हणजे जी काही कण असतात धुळीचे कचरा असतो तो बाहेर फेकला जातो. हाताने स्वच्छ करायला जवळपास हे सगळं अर्धा तास पाऊण तास लागतो आणि तेवढी स्वच्छता होत नाही बरं ग्रिलची. पण या पोछांनी म्हणजे आपला डेलीचा आपल्या घरातला जो मॉप असतो त्याच्याने किंवा अशा पद्धतीचा असेल ना स्वच्छ करून बघा, नक्कीच चकाचक होतं. आणि चकाचक झाल्यानंतर जी गॅलरी बघायला आवडते ना आपल्याला ती फार छान वाटते. पावसाच्या पाण्यात जणू काही जादूच आहे. सगळी झाडं हिरवीगार झाली आहेत. मी सगळ्या कुंड्या गॅलरीच्या ग्रिलच्या बाजूने केलेल्या होत्या स्टँड सकट. परत मी त्या सगळ्या उचलून प्रॉपर जागेवरती केलेल्या आहेत. त्यांचे कवरही मी धुवायला टाकलेले होते तर ते वाळलेले होते. तर मला त्याही म्हणजे परत ते कवर मला उशांमध्ये घालून द्यायचे होते. नंतर काही कपडे एक्स्ट्राचे घड्या करायचे राहिलेले होते त्यांच्याही घड्या करायच्या होत्या. पाऊस आणि कपडे यांचा खूप जवळचा संबंध आहे, कारण की पावसाळ्यात कपडे वाळत नाही लवकर. आणि मग त्यामुळे ना आपली खूप दमछाक होते, वणवण होते. आता खेडेगाव असेल तिथेही म्हणजे मोकळी हवा येत असते किंवा त्यांना कुठेतरी असं जागा मिळते तर तिथे ते टाकून देतात आणि सूर्यप्रकाश प्रॉपर असला ना तर पटकन वाळतात. पण आता आमच्या इथलं वातावरण गार असल्यामुळे ना जवळपास खूप वेळ लागतो. पण मग मी रात्री ना फॅन खाली म्हणजे हॉलमध्ये स्टँड ठेवून देते आणि मग रात्रभरमध्ये छान वाळलेले म्हणजे वाळून जातात कपडे. हळूहळू आकाश मोकळं व्हायला लागलं होतं आणि जरा ऊनही पडेल असा आशा होती. म्हणजे जरा हवा चांगली येत होती आणि स्वच्छ प्रकाश यायला सुरुवात झाली होती. मग माझा उत्साह अजून वाढला आणि मग मी काय लगेच बेडशीट्स वगैरे धुवायला काढलेल्या, की 2-3 दिवस जरा मोकळं राहणार होतं. आणि मग त्या निमित्ताने पटापट ज्याही बेडशीट्स आहेत मळलेल्या किंवा सोफा कवर होतं ना तेही मी धुवून टाकलेलं. आणि बेडशीट चेंज केल्यानंतर ना फार फ्रेश वाटायला लागतं. रूमचा लुकच चेंज होऊन जातो. आता पावसामुळे ना मी जरा ज्या बारीक अशा पातळ बेडशीट्स आहेत ना त्यांचा वापर करायला लागलेली आहे. आणि डार्क कलर, कारण की लवकर मळतात आणि मग धुणं होणार नाही लवकर म्हणून. मग तरी पण मी 8 दिवसाच्या पलीकडे ठेवत नाही बेडशीट्स. मला खूप कसं तरी व्हायला लागतं ती, कारण की मुली दिवसभर इकडून तिकडे तिकडून इकडं करतात. शाळेत गेले ना कंटिन्यू तर मग मळत नाही बेडशीट. तर भांडी पण राहिलेली होती घासायची, वॉशिंग मशीन सुरू होतं. मग मी डिशवॉशरची काही वाट बघितली नाही. भरपूर अशी भांडी होती ती घासून टाकली. आमच्याकडचा आता पाण्याचा प्रश्न मिटणार आहे म्हणून मग ना मी बकेट्स वगैरे होत्या ज्या पाणी भरण्यासाठी काढलेल्या होत्या त्याही मी घासून घेतल्या आणि वाळवण्यासाठी गॅलरीत ठेवून दिलेल्या होत्या. ही गॅलरी तर स्वच्छ झाली होती बेडरूमची. पण मग आता हॉलची राहिली होती तर हॉलची गॅलरी पण मी भरपूर अशी स्वच्छ केली. तुमच्यासोबत मी शेअर नाही केलं जास्त, कारण की शूटिंग करण्यामध्ये बराच वेळ गेला असता. इकडून तिकडं स्टँड केले मी, जरा कचरा काढला खालून आणि मग संपूर्ण गॅलरी स्वच्छ केलेली. अशी झाडं चांगली वाटत आहेत का मला नक्कीच सांगा. की जरा म्हणजे खूप असं एकत्र आलेल्यासारखं वाटतं आहे. कारण की ना खालून कचरा काढता यावा, पानं पडलेली काढता यावी म्हणून मग मी अशा पद्धतीने काढलेलं. आपण स्वच्छ केल्याशिवाय पर्याय नसतो. आपण कितीही चांगल्या मावशींवरती डिपेंड राहिलो ना तरी तेवढी प्रॉपर स्वच्छता होत नसते. स्वतः हात लावल्याशिवाय फरक पडत नाही. मग घरातली जी इंडोर प्लांट्स होती त्यांनाही जरा पावसाचं पाणी मिळावं आणि त्यांनाही छान गारगार हवा मिळावी म्हणून मग मी त्यांनाही बाहेर ठेवून दिलेलं जरा 1 दिवसासाठी. गॅलरीचा लूक पूर्वीचा छान होता की आत्ताचा म्हणजे चांगला आहे, मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा.
आणि नेमकं ना कपड्यांचं स्टँड या बिचाऱ्या बर्ड पॅराडाईजवर पडलेलं. माझं एक पान त्या झाडाचं तुटून गेलेलं. खूप वाईट वाटत होतं. चला परत भेटूया.